मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी इंग्रजी मीडियम. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाल या धड्यामधलं स्पष्टीकरण आता ऐकणार आहोत. लेखक रा. ग. जाधव यांनी हा धडा लिहिलेला आहे आणि या धड्यामध्ये शाल म्हणजे सम्मान के लिए ये शाल पहनी जाती है जब किसी का सत्कार होता है या किसी का सम्मान करना होता है. तो हमने देखा है कि हम शाल पहनाते हैं उन्हें और उनका सम्मान किया जाता है. तो ये जो लेसन है वो उसी के ऊपर डिपेंड है. उस लेसन में दिया हुआ है कि जब ये जो लेखक हैं हमारे रा. ग. जाधव एक बार पुल देशपांडे जी के पास गए थे. पुल देशपांडे मतलब पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ये बहुत बड़े लेखक मराठी साहित्य में हो चुके हैं. तो इनके घर पे ये रा. ग. जाधव हमारे जो लेखक है वो उनके घर पे एक दिन गए थे. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एक कामानिमित्त गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो, मतलब काम खत्म हो गया और वो निकलने वाले थे उनके घर से. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? सुनीताबाई ये पु ल देशपांडे जी की बीवी है. तो उन्होंने हमारे लेखक को पूछा कि हमारे घर में बहुत सारे शाल आते हैं क्योंकि पु ल देशपांडे जी का सम्मान होता है हर एक जगह पर. तो अगर उनको मिली हुई शाल आपको दी तो आपको चलेगा क्या? तो तुरंत हमारे जो लेखक है एका पायावरती हो म्हणाले. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. गौरव मतलब सम्मान. उन्होंने जब पु ल देशपांडे जी को मिली हुई शाल सुनीताबाई ने जब इनको देने के लिए तैयार हो गए तो हमारे लेखक को बहुत अच्छा लगा. त्यांनी सांगितलं की मला खूप गौरव वाटला की त्यांना मिळालेली शाल ही आता मला मिळते. आपने देखा होगा कि हम कभी कभी जो क्रिकेटर होते हैं उनके जो टी शर्ट्स होते हैं, तो जब हमें वो टी शर्ट्स मिलते हैं, भले ही उन्हें मिले हुए या उन्होंने पहने हुए शर्ट्स जब हमारे पास आते हैं तो हमें बहुत प्राऊड फील होता है, आनंद वाटतो. अगदी तसाच हम आपल्या लेखकाला सुद्धा आनंद वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सूटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. इतनी इम्पॉर्टेंट और इतनी वैल्यूएबल शाल उनके लिए थी कि उन्होंने उसे कभी इस्तेमाल नहीं किया. उन्होंने अपने सूटकेसमध्ये ती ठेवून दिली होती. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. अब बहुत दिन इस घटना को हो गए और ये लेखक जो है वो वाई में चले गए थे. वाई एक प्लेस का नाम है. विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून त्यांची अध्यक्ष पदावरती जेव्हा निवड झाली होती तो इस काम के सिलसिले में वो वाई में चले गए थे और उन्होंने जो होटल की रूम ली थी वो रूम नदी के पास में थी. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. त्या ज्या खोली त्यांची जी रूम होती त्या रूमच्या ज्या खिडक्या होत्या त्या खिडक्या कृष्णा नदीच्या, एक नदी का नाम दिया है कृष्णा, चिंचोळ्या मतलब बहुत नॅरो, ह्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालच्या घाटाच्या छोट्या तीरावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. लेखकाने जेव्हा खिडकीतून बाहेर पाहिलं तर तेव्हा तिला एक बाई दिसली जी थंडीमध्ये आपल्या त्या खिडकीच्या समोरच बसली होती आणि त्या नदीच्या आतमध्ये ती मासे पकडत होती आणि तिच्याच बाजूला एका टोपलीमध्ये तिने आपलं मूल ठेवलं होतं. मूल मतलब बच्चा, उस बच्चे को रखा हुआ था आणि ती मासे पकडत होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. अब इतनी ठंडी थी वहाँ पर तो उसका बच्चा रो रहा था, लेकिन वो त्या बाईचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. मला मात्र राहवलं नाही. मी सुटकेसमधली पुलकित शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या आणि त्या बाईला हाक मारली. आता या सिच्युएशनमध्ये लेखकाला मात्र राहवलं नाही. त्याला असं झालं की अरे ते बाळ कुडकुडतंय आणि ती बाई मात्र त्याच्याकडे लक्ष न देता पोट भरण्यासाठी म्हणून मासे पकडत होती. त्यांनी त्या सूटकेसमधली पुलकित, यहाँ पर सिंगल इन्वर्टेड कॉमा दिया है शब्द को पुलकित. यहाँ पर इसके 2 अर्थ होते हैं पुलकित के. एक अर्थ है पुलकित मतलब पुल के पास से मिली हुई, मतलब पु ल देशपांडे जी के पास से मिली हुई शाल, और दूसरा मतलब है पुलकित का कि ऐसे चीज़ जिससे रोंगटे खड़े हो जाए, ज्यांनी अंगावरती रोमांच येईल आणि ज्यांनी अतिशय ज्या गोष्टीचा आपल्याला सन्मान वाटावा अशी शाल त्यांनी बाहेर काढली.
5-50 रुपयाच्या नोटासुद्धा तिला दिल्या आणि त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सारे खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. त्यांनी सांगितलं लेखकाने की जो शाल मुझे मिली हुई थी, शायद उस शाल से मुझे जितना मतलब ऊब इसका मतलब वार्मनेस, तो वार्मनेस फील नहीं होगा, उतना वार्मनेस वो उस समय पर उस घटना से मुझे मिला था. मतलब त्याला खूप बरं वाटलं की एक शाल जी त्याला सन्मान मिळाली होती, गौरव म्हणून मिळाला होता, त्या शालीचा त्यांनी योग्य उपयोग केला. देखो बच्चों, हम हमारे मेडल्स को हमारे शोकेस में लटका कर रखते हैं या शोकेस में रखते हैं ताकि सब लोग उसे देख सके कि आपको कितने मेडल्स मिले हैं. चाहे तो ये शाल को वो संभाल कर रख सकते थे ताकि सब लोगों को बताने के लिए कि देखो मुझे ये शाल पुल देशपांडे जी की बीवी ने दी हुई है, ये शाल पुल देशपांडे जी की है. लेकिन उन्होंने ऐसे नहीं किया. उन्होंने उस घटना को जाना, उस घटना के साथ वो बच्चे के ऊपर जो बीत रही थी उस बीती को उन्होंने जान लिया और तुरंत उस शाल को उस बच्चे के पास दे दिया. आणि त्या घटनेची ऊब मतलब ये घटना होने के बाद उसका जो वार्मनेस है वो उन्होंने फील किया. अब और एक इंसिडेंस दिया हुआ है. ये एक इंसिडेंस हुआ शाल सम्मान के लिए है. एक सेकेंड इंसिडेंस दिया हुआ है. कविवर्य नारायण सुर्वे सभा सम्मेलन न गाजवत. अभी यहाँ पर एक कविता जो है आपने देखी होगी, नारायण सुर्वे जी की कविता लास्ट ईयर हम लोगों ने 9th स्टँडर्ड में देखी थी. तर हे मात्र इतके प्रसिद्ध कवी होते की ते वेगवेगळ्या संमेलनात जात असायचे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. पुढे जाऊन ते साहित्य सम्मेलन होता है, मराठी साहित्य का सम्मेलन होता है हर साल, तो एक साल वो उसके अध्यक्ष भी रह चुके हैं. इसका मतलब इतने फेमस कवि थे वो. त्यांना कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. उनकी कविताओं को सुनने के लिए बहुत सारे लोग आते थे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल आणि श्रीफळ त्यांना मिळत रही. प्रत्येक कार्यक्रमात उनका सम्मान करने के लिए वहाँ उनको शाल देते थे और श्रीफळ मतलब नारियल उनको देते थे. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. बहुत अच्छा इम्पॉर्टेंट सेंटेंस यहाँ पर उन्होंने इस्तेमाल किया हुआ है. बच्चों देख लो, ध्यान से सुन लो कि शाली घेऊन मतलब सम्मान पाकर मैं अब शालीन बन चुका हूँ. शालीन का मतलब विनम्र और बहुत सिंपल बन चुका हूँ. जनरली ऐसे होता है कि जब हमें कोई सम्मान मिलता है तब हमें गुरूर आ जाता है और उस सम्मान के कारण हम बाकी लोगों को बहुत कम समझने लगते हैं. लेकिन यहाँ पर उनका बड़प्पन दिखाने के लिए लेखक ने कहा है कि या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. मतलब ये शाल लेकर ये सम्मान लेकर मैं अब सिंपल हो चुका हूँ, मैं अब डाउन टू अर्थ आ चुका हूँ. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही लक्षात येणारी होती. शाल व शालीनता याचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शाली विनाच शोभते. बहुत इम्पॉर्टेंट सेंटेंस. खरीखुरी शालीनता, विनम्रता और डाउन टू अर्थ ये तभी आ सकता है जब आप उस सम्मान का गुरूर ना करो. शालीनता शाली विनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवलीच नाही आणि कधी क्षीणही झाली नाही. त्यांनी सांगितलं की इतके सिंपल होते नारायण सुर्वे. आपण फोटो पण मागे बघितलेला त्यांचा, की त्यांना इतका सन्मान मिळूनसुद्धा ते सदैव नम्र, पोलाईट आणि शालीन, सिंपल राहिले. मी कविवर्यांना म्हटलं, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी मात्र कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. यावरती लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की जर खरंच शालीनमुळे शालीनता येत असेल, जर सन्मान केल्यामुळे सिंपलपणा येत असेल तर मी मात्र कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून मतलब वो अपना बड़प्पन साबित करने की कोशिश कर रहे हैं की अशा खूप शाली घेऊन मी मात्र लगेचच सर्वांना देऊन टाकीन. एक एक शाली. बहुत लोग ऐसे हैं कि जिनको इस शाली की ज़रूरत होती है. शाल मतलब छोटे से ब्लैंकेट जैसी एक चीज़ होती है, त्याची खरंच गरज है. यहाँ पर शाल का इस्तेमाल
लोग सिर्फ सम्मान के लिए करते हैं, लेकिन एक्चुअली बहुत सारे लोग दुनिया में ऐसे हैं कि जिनको अपना तन ढकने के लिए उनके पास कपड़े नहीं हैं। तो इसीलिए ऐसे कहा गया है यहाँ पर कि तुम्हें ये सम्मान के लिए जो शाल दी जाती है तो उससे अच्छा उसे ऐसे गरीब लोगों को दे दे ताकि वो अपना तन ढक सके और इस ठंडी से अपना बचाव कर सके। तो इसी में शालीनता होती है कि अपना मिला हुआ गौरव जब हम लोग किसी और को देते हैं और उसके बेसिक नीड को कंप्लीट करते हैं तो ही उस इंसान को शालीनता आती है। शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। सन्मान करणाऱ्यांच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे। लेखक यहाँ पर कह रहे हैं की शालीमुळे, याचा अर्थ जो सन्मान आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्यातली सिम्प्लिसिटी नक्कीच निघून जाते। त्यामुळे आपण ह्या शाली गोळा करण्याच्या नादामध्ये आपण आपल्या जगातली सिम्प्लिसिटी मात्र गमावून बसतो। मी म्हणजे लेखक 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो। तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला। ज्यावेळेला लेखकाला साहित्य सम्मेलनासाठी अध्यक्षपदावरती त्याची निवडणूक झाली, जब वो अध्यक्ष बने थे तब बहुत सारा सम्मान उनको मिला था, गौरव मिला था। एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते। लेखक का घर बहुत छोटा था और इतने सम्मान के बाद उनके पास बहुत सारे शाली जमा हो चुके थे। मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले। निकटवर्ती म्हणजे अगदी जवळच्या खास फ्रेंडकडे त्याने वो सब शाल जो जमा हुई थी वो सब शाल उसके पास रख दिए, क्योंकि उसके घर में जगह नहीं थी। इतक्या शाली त्याला मिळाल्या होत्या, लेखकांकडे इतक्या शाली जमा झाल्या होत्या। त्याला सर्वाधिकार दिले। बिचारा अति प्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले। उनके फ्रेंड ने सब शाल संभाल के रखी थी उसके घर में। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना। लेखकाने त्यानंतर सभी शालियों को डिस्ट्रीब्यूट कर दिया उसके पास। उसे जब समझ में आया था, पहले ही शाल का एक्सपीरियंस था उसके पास कि गरीब लोगों को इस शाल की ज़रूरत सबसे ज़्यादा है। और एक एग्जाम्पल उन्होंने यहाँ पर दिया है, एक उदाहरण दिलेलं आहे। याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे। तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे। शनिवार पेठेमध्ये लेखक संध्याकाळी जेव्हा त्या मंदिराच्या कट्ट्यावरती, मंदिर के यहाँ पर जो कट्टा होता है वहाँ पर वो वहाँ बैठने जाता था। वो उसे बहुत अच्छा लगता था शाम को घूमना, उस मंदिर के पास जाना। एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले। वहाँ पर उन्होंने एक भिखारी को देखा। यहाँ पर भिखारी का वर्णन दिया है। ये क्वेश्चन कभी कभी आकृती पूर्ण करा में आ सकता है की कडक थंडीच्या दिवसात त्या म्हाताऱ्याचे वर्णन किंवा त्या भिकाऱ्याचे वर्णन। तो एक म्हातारा होता, मतलब बूढ़ा था, अशक्त भिक्षेकरी, बहुत वीक हो चुका था आणि चिरगुट टाकून अंगरून पांघरून तो कुडकुडत बसल्याचं मी पाहिलं होतं। दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो। लेखक ने पहले दिन जब उस भिखारी को देखा हुआ था तभी उसने डिसाइड किया था कि इस भिखारी की मदद की जाए। वो उनके पास जो शाली जमा थी उसमें से 2 शाली निकाल कर वो वहाँ पर लेकर आए थे। तो म्हातारा होताच, त्याला दोन्ही शाली दिल्या। त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला। उन्होंने, लेखक ने उनको दोनों शाल दे दिए थरथरत्या हाताने। याचा अर्थ इथेही 2 अर्थ आपण घ्यायचे आहेत। थरथरत्या मतलब कृतज्ञ झाल्यानंतर, किसी ने हम लोग को भेंट देने के बाद बहुत सद्गतित हो जाते, इमोशनल हो जाते हैं, इसीलिए थरथरत्या हाताने। आणि म्हातारा झाल्यामुळे सुद्धा हात थरथरायला लागतात। या इथे दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो। पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही। ये सब देने के बाद, उसको शाल देने के बाद लेखक 3-4 दिन वहाँ पर नहीं गए, वो मंदिर में वो नहीं गए थे। त्यानंतर मी नेहमीप्रमाणेच ये जा करत राहिलो। एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली। अचानक लेखक को ये घटना की याद आई। तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच। लेखकाने त्याचा शोध घेतला पण लेखकाला तो भिकारी दिसला नाही। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो। लेखक त्याला शोधण्यासाठी किंवा चक्कर मारावी म्हणून जेव्हा उठला त्यावेळेला इकडे तिकडे नजर देत तो शोधत होता त्या भिक्षेकऱ्याला। पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला। मी लगबगीने त्याच्याकडे गेलो। पाहतो तर काय,
तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे आणि तेच दीनवाणे जीणे. जेव्हा लेखकाने त्याला पाहिलं तो वापस वो उसी हाल में था जैसे पहले हाल में लेखक ने उसे देखा था. तो कुडकुडत होता थंडीमुळे, त्याच्या अंगावरती कपडे नव्हते आणि दीनवाणे जीणे, दीनवाणे म्हणजे ज्याच्या परिस्थितीवरती आपल्याला दया येईल अशा पद्धतीचं त्याचं जीवन चालू होतं. लेखकाला आश्चर्य वाटलं, कारण लेखकाने त्याला दिलेल्या 2 शाली त्याच्याजवळ नव्हत्या. मी म्हटलं, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवलेले. तो म्हातारा म्हणाला, बेगर ने कहा की नहीं मैंने आपको नहीं पहचाना. मग मीच म्हटलं, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, जब लेखक ने उसे याद दिलाई कि 4-5 दिन पहले मैंने तुम्हें शाल दी थी तो वही हूँ मैं. तब उस भिकार को तुरंत हसी आई. हात जोडून म्हणाला, नमस्कार करून तो म्हणाला, हे भल्या माणसा तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीणं तुझं लई उपकार आहेत बाबा. त्या म्हाताऱ्या माणसांनी त्याला सांगितलं की तू दिलेल्या शाली मी विकल्या आणि ह्या शालींचा उपयोग माझ्यासाठी नव्हता, कारण या शाली मला कशा शोभतील? हा सन्मान जो तुला मिळालेला सन्मान आहे, माझं आयुष्यातलं जीवन किंवा जगणं हे सन्मानाच्या पेक्षाही मला भुकेसाठी मला जगणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तू दिलेली शाल मी विकली आणि त्याच्यामध्ये आलेल्या पैशाने मी 2 विद्यार्थी मित्रांनो, सोप्या पद्धतीने केलेले स्पष्टीकरण आणि माझी आवाजशैली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. पुढच्या नवीन येणाऱ्या धड्यांसाठी सबस्क्राईब करा. आपण लवकरच नवीन धड्यासाठी भेटू. धन्यवाद.